नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। 2 दिवसापूर्वी अत्यंत दुःखद घटना घडली। अजित पवार यांचं अपघाती निधन झालं। अत्यंत दुःखद घटना आपण ती बघितली, परंतु त्यानंतर राजकीय वर्तुळात भरपूर काही गोष्टी बदलताना आपण बघतोय। आजची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे सुनेत्रा पवार या पुढील उपमुख्यमंत्री होणार अशी सध्या माहिती समोर येताना दिसते। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येताना आपल्याला दिसते। एकीकडे जर आपण बघितलं तर ही सुद्धा ब्रेकिंग न्यूज येते की शरद पवार यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलेलं आहे की या संदर्भात मला कोणतीही कल्पना नाही, असं सुद्धा स्टेटमेंट आलेलं आहे। नक्कीच त्यावर सुद्धा चर्चा करूया, विविध गोष्टी आहेत। चला पुढे बोलूया। तर सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर नक्कीच अजित पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेते जर बघायचे झाले तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे अत्यंत प्रमुख आपण सध्या नेते म्हणू शकतो। आणि यापैकी जर बघितलं तर छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पुढील जी वाटचाल आहे त्याविषयी चर्चा झालेली आहे असं सध्या माहिती मिळते। आता सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यावर आपण नक्कीच नजर फिरूया। तर ते म्हणाले, कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू। त्यांचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला योग्य ते समर्थन आम्ही देऊ, असं स्टेटमेंट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले। आता भरपूर काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत। दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार होते, याची घोषणा सुद्धा लवकरात लवकर होणार होती, असे सुद्धा स्टेटमेंट समोर येताना दिसत आहे। आता सध्या शरद पवार यांचं जे नवीन स्टेटमेंट आहे त्यावर आपण नक्कीच नजर फिरूया। शरद पवार म्हणाले, एकत्र येण्यासाठी अजित पवार इच्छुक होते। आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं। हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता। ही तारीख दादांनीच ठरवलेली होती। दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती, पण अचानक ही घटना झाली। दादांची जी इच्छा होती ती पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं स्टेटमेंट, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। नक्कीच आता शरद पवार यांनी हे सुद्धा म्हटलंय की शपथविधीबाबत मला माहीत नाही, असं एक प्रकारे ब्रेकिंग न्यूज शरद पवार यांनी दिलेली आहे। आता नक्कीच जर आपण बघितलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही पक्षात बैठक झालेली होती, तो सुद्धा व्हिडिओ समोर येताना विविध माध्यमांमध्ये आपण बघतोय। आणि ही बैठक 17 जानेवारीला दोन्ही पक्षांची एकत्र बैठक झालेली होती, हा व्हिडिओ आपल्याला समोर येताना दिसतोय। आणि आता परत एक ब्रेकिंग न्यूज जर द्यायची झाली तर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली आहे, ही सुद्धा माहिती समोर येताना दिसते। तर सध्या जी ब्रेकिंग न्यूज आहे की सुनेत्रा पवार पुढील उपमुख्यमंत्री होणार, ही बातमी सध्या समोर येताना दिसते। नक्कीच याबाबत, या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।